नमस्कार, आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24। पाहुयात महत्त्वाची बातमी। आंबेगाव पठार येथील एका निर्माणाधीन इमारतीमध्ये सोमवारी पहाटे 1 वाजता हा प्रकार समोर आलाय। आंबेगाव पठार येथील एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीतील खोलीतून दुर्गंधी येऊ लागली होती, त्यामुळे लोकांनी पोलिसांना कळवले। पोलिसांनी येऊन खोली उघडली असता एक जणाचा मृतदेह पडलेला आढळून आला। पोलिसांनी खोलीत पाहणी केली तेव्हा खोलीत रक्त लागलेली लोखंडी पहार आढळून आली। मृताच्या डोक्यात लोखंडी पहार मारून त्याचा खून करण्यात आल्याचं दिसून आलं। मृताचं वय साधारण 45 वर्ष आहे। तेथे दोघे सुतार राहत होते। एका सुताराने आपल्या साथीदाराचा खून करून तो पळून गेलाय। पोलीस त्याचा शोध घेत आहेत। खुनाचा हा प्रकार पोलिसांच्या लक्षात आला त्याच्या किमान 12 तासा अगोदर झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे, असं वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर यांनी सांगितलंय। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।